तर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली। मुंबई मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली आहे। काँग्रेसनं सोबळाचा नारा दिल्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीसह आघाडीची इच्छा काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली आहे। तसंच ठाकरे बंधू एकत्र आले तर आमच्या शुभेच्छाच असल्याचं वर्षा गायकवाड यांनी भेटीनंतर सांगितलंय। मात्र दडपशाही आणि कायदा हातात घेणाऱ्यांसोबत जाऊ शकत नसल्याचं गायकवाडांनी स्पष्ट केलंय। संजय राऊत साहेबांनी सांगितलं होतं की बाबा आम्ही महाविकास आघाडी नाही झालं तरी आम्ही जे आहे ते एकटे इलेक्शनमध्ये जाऊ, आम्ही स्वतःच्या जे आहे त्या याच्यामध्ये जाऊ, कारण स्थानिक स्वराज्य पातळीचं इलेक्शन आहे आणि याच्यामध्ये आम्ही एकटे जाऊ शकतो ही भूमिका त्यांनी मांडली होती। आणि सातत्याने 2 महिन्यापासून मी जसं कालपण सांगितलं की दोन्ही भावांनी एकत्र आणि त्यांना आम्हाला शुभेच्छा देतो। पण या माध्यमातून जे आहे आमच्याशी चर्चा व्हायला पाहिजे होती। काँग्रेस पक्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने ज्या वेळेला आम्ही अलायन्स केली त्या वेळेला आमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम राहिलेला आहे। इंडिया अलायन्सची असेल किंवा महाविकास आघाडी असेल, आमचं संविधान धागातून आम्ही कॉमन मिनिमम प्रोग्राम त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे। आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन हे सर्वांना बरोबर घेऊन केलं गेलं पाहिजे। महानगरपालिकेचं जे इलेक्शन असणार याच्यामध्ये मागील खूप वर्षापासून जे आहे ती आमची शरद पवारजींच्या NCP बरोबर हमेशाच जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे। त्यांच्या मुंबईच्या अध्यक्षा राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झाले, तशी त्यांना आम्ही माहिती कळवली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या हप्त्यामध्ये तुमच्या काही नेत्यांबरोबर आणि त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांबरोबर आपण या ठिकाणी बैठक आयोजित करू आणि पुढच्या हप्त्यामध्ये या संदर्भामधला जोही काय निर्णय असेल तो आपण एकत्रपणे घेऊ। सगळे आदरणीय पवार साहेबांना भेटायला आले होते। त्यांची सविस्तर अनेक विषयांवर चर्चा झाली। महाराष्ट्राचे अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत, मुंबईचे अनेक महत्त्वाची प्रश्न आव्हानं ही आहेत आणि महाराष्ट्राचा विकास मुंबईमधले अनेक स्थानिक प्रश्न असतील, बेरोजगारी वाढणारा भ्रष्टाचार असेल, क्राईम असेल, अशी अनेक मोठी आव्हानं आणि मुद्द्यांवर सविस्तर त्या सगळ्यांनीच चर्चा केली आणि पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा सविस्तर आमच्या सगळ्यांचं भेटायचं ठरलं।